हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची मस्त सुरुवात झालेली आहे. आज आहे संडे आणि आज सनीला पण लेट जायचं आहे. मी एकदम आरामात उठले, पण आता माझी खूप धावपळ झालेली आहे. वाजले आहेत 10:15 आणि आज आहे आमची किटी आणि आम्ही 12ला भेटायचं आहे आम्हाला 12 वाजता. सो आता मी मार्केटला चालली आहे कारण आज आहे आमचं मिसळ डे. सो मिसळ आणते, फिश आणते, घरी येऊन थोडंसं जेवण बनवायचं आहे आणि मग निघायचं आहे. लेट सी कसं काय होणार आहे. चलो. हे घ्या जेवणावर. आईने बनवले. काय बोलतो त्याला? काय होईल, मी तर फुलं म्हणते. खार पापडी नाही, काहीतरी आई बोलते त्याला. गुड मॉर्निंग नायसा. नायसाची छान आंघोळ झाली, मस्त. रेडी हो जा. कुठे चालली तू? कुठे चालली? मी येऊ दीदीच्या घरी. मी येऊ तुझ्या मला? जास्त पसारा घेऊन नको जाऊ तिथे. दीदीचा पण आहे ऑलरेडी. आहे वरण, आमटी, भात आणि फिश मध्ये आहे पॉम्फ्रेट. रचनाने सकाळी जाऊन सगळं काय आणलं. सकाळची धावपळ रचनाची. लवकर उठलेलं मला परवडतं. हे लेट आज तिची गाडी पण टो झाली ना. दुष्काळ 13वा महिना म्हणतात ना, ते तसं झालं. मी युजली ऍक्च्युली माझं टायमिंग खूप अर्ली मॉर्निंग आहे ना मार्केटला जायचं. अर्ली मॉर्निंग म्हणजे साधारण 8, 8:15 त्या टाइम मला काय. आणि मी आतमध्ये लावते रे, कधी तिथे लावत नाही. आणि मी बघितलंच नाही, ते सगळ्यांनी लावली म्हणून मी पण घाई तिथेच लावते. मस्त सगळं घेऊन गेलो नाही, गाडी गायब झाली. आणि पर्स चेंज केल्यामुळे हे नाही, वॉलेट नाही. वॉलेटमध्ये आपलं लायसन्स नाही, तो गडबड अजून. मी परत घरी येत होती. पण म्हणतात ना, म्हणजे पहिले मी पण ह्या गोष्टीला असं बिलीव्ह नाही करायची. मला खूप फिलॉसॉफिकल वाटायच्या. बट आता जसं जसं आपण मोठे होतो, जसं जसं आपण वागतो, जसं जसं आपल्याला इन रिटर्न गोष्टी मिळत आहेत, त्याच्यावरनं मला एकदम असं वाटलं की आज जे माझ्याबरोबर घडलं की आपण जर लोकांबरोबर छान केलं, आपण चांगलं वागलो, आपलं बिहेवियर चांगलं असेल तर आपल्याबरोबर पण देव नेहमी चांगलंच करतो. म्हणजे मी ज्या रिक्षामध्ये आली ना बसून परत एकदा घरी लायसन्स घ्यायला की हे करूया, ते दादा एवढे काइंड होते, एवढे चांगले. म्हणजे काही टेन्शन कशाला घेत आहे, मी येतो तुमच्या बरोबर. मी सनीला घेऊन जाणार होती. असं नाही की मी नाही सोडवू शकत, मी पण सोडवू शकते. पण एक तर तो मोठा क्वेश्चन होता की गाडी कुठे घेऊन जातात. आणि पहिलेचा जागा माहिती होती, आत्ताची मला माहित नाही चेंज वगैरे झाली असेल तर, कारण मी खूप दुसरीकडे मार्केटच्या इथे लावलेली. तर ते दादा एवढे काइंड, चला मी येतो तुमच्या बरोबर. ते लिटरली माझ्याबरोबर आले, तिथे माझी गाडी सोडेपर्यंत थांबले आणि मग गेले. कसं ना, किती लोक किती चांगले आहेत अजून जगाचे आहेत लोक. तेच की आपण चांगलं राहिलो, आपण चांगलं वागलो तर देव बाप्पा पण आपल्या बरोबर जी पण जो पण प्रसंग येतो त्यातनं सुद्धा आपल्याला असं. आपण ते नेहमीच म्हणतो ना की लोक वाईट नसतात, त्यांना ते सर्कमस्टन्सेस वाईट करतात. एक्झॅक्टली. मग ते अँगर असो किंवा एक
म्हणजे जे पण इमोशन्स जे आपल्याला आवडत नाही, अँगर, जेलसी, ते सगळं देव सगळ्यांना सेमच बनवतो. मला नेहमी हे पण वाटायचं की अरे त्याला ना लहानपणी की अरे त्याला ना ब्रेन खूप जास्त दिले देवाने, मला खूप कमी दिले असं. पण तसं नसतं ते. सगळ्यांना देवाने सगळ्यांना सेमच बनवले, सारखंच केले. ते आपल्यावर आहे की आपण त्याला कसं घडवतो आणि आपण कसं स्वतःला हे करतो. विथ एक्सपिरियन्स, हा, सगळं देवावर टाकून, सर्कमस्टॅन्सेस, ते सगळं काय आहे? सगळं देवावर टाकून थोडी असं होणार आहे. सतत देवालाच ब्लेम करत राहिलो तर देव बाई कोणाकोणाचं ऐकेल. एवढी लोक आहेत, एवढी लोक आहेत तुम्ही, म्हणजे फक्त हे आपलं एवढंसं कंट्री, त्या आजूबाजूच्या कंट्री, सगळ्यांचं सगळंच आहेत ना. एवढे देव पण विचार कन्फ्युज होत असेल किती लोकांचं काय काय. चांगलं वागा आपल्याबरोबर. पण मला खरंच आज असं एकदम ह्याच्या पहिले पण माहीतच होतं, ऑफकोर्स आपण म्हणतोच ना आपल्या आई वडिलांनी एवढं छान केलंय म्हणून आज आपण एवढे छान दिवस बघतो. सगळं आपल्या पुढच्या पिढीला पण जातं. म्हणजे तेच म्हटलं, आधी खूप फिलॉसॉफिकल वाटायचं, हे असं थोडी असतं, पण ते आहे, ते खरंच आहे. कोण ते दादा, मी त्यांना कधी ओळखत नाही, कधी बघितलं नाही, काय नाही, आणि एकदम सेल्फलेसली म्हणतात ना त्यांनी मला म्हणतात एकमेकांची मदत करणं पण. आणि हा, मग जाताना मला म्हणतात कधी ताई तुम्हाला लागली रिक्षा वगैरे तर मला बोलवा. आता मला त्यांचा मेसेज मिळाला, मी त्यांचा नंबर घेतला ना की हा, मी त्यांना बोलली की नाही युजली मला लागत, पण आपल्याला नाही माहिती कधीही लागू शकते ना. कोणत्याही टायमाला काही गाडी बिडी बंद पडली, अचानक काय झालं, काही इमर्जन्सी असेल, यू नेव्हर नो. हेच लोक मग आपल्याला. सो मी त्यांचा घेतला नंबर. मग त्यांनी सांगितलं माझं ना मार्केटमध्ये एक माझं भाजीचं दुकान सुद्धा आहे, तुम्ही कधी आलात तर मला सांगा. बोला काय आहे ना त्यांना असं, पण तरी त्यांनी माणूस एक्झॅक्टली एक आपल्याला कोट होतं ना, माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं. ट्रू, जे नाही होते आजकाल. चला, मला 12ला पोचायचं होतं उन्नतीकडे. मेसेजेस फ्लॅश होतात, आय लेफ्ट आणि बोलती रचनाने सांगितले सगळ्यांना 12ला पोहोचा, लेफ्ट, आणि मी इथे कपडे नाही घातले. ओह गॉड. चल नाही, सर आपण मला सोडायचंय. मी लेफ्ट म्हणजे फाल्गुनीच असेल लेफ्टला, कारण ती सगळ्यांना रुची. हा, मग रुची फाल्गुनीच्या इकडे जाईल ना. ते सगळे ते जास्त आहे आज पब्लिक. आज मी आणि उन्नतीच इकडनं. चलो एन्जॉय योर किती टाइम. मी येते लवकरच घरी संध्याकाळी. किती संसार, खूप खूप खूप. चला जा, आजीच्या पाया पड जा. चलो बाय, एन्जॉय. तू पण सावकाश. चलो बाय बाय. सावकाश जा तू पण. भेटू सर. इथेच मी, आणि मी आल्यावर तिथे लगेच जाणार आहे आई बरोबर. चल, आजीला नमस्कार केलं का? बोल सगळ्यांना माझा प्रॉब्लेम. हो हो. नाही तर मग असं वाटतं. नाही. लंच डेट आहे आईसोबत खास. आज मी आणि आईच आहोत. आज घर खाली आहे आता. मस्त आई बरं लंच. मस्त सुरमई थाली आलेली आहे. ही आमची आज व्हेजिटेरियन आहे. हे बता है क्या वेज में? बटाटा है तुझे. हाँ मस्त है. फाल्गुनीला के कंपनी तुझ्याबरोबर खायला. लेट क्यों जा रही है तू? सब लोग ने तो खा लिया होएगा ना. कुछ भी. 11 बजे से बैठे थे क्या नाश्ते में? कोणाला येईल? अनिता. मला वाटतं
मला नकोय नेहमीप्रमाणे मला नको रट्टे केलं मी बोलते मला नको मला शूट करायला म्हणला लास्ट टाइम मी बोला ना मेरे को लगेगा मान्यता झालंय आणि आम्ही कधी एवढं ओरडलं ना जेवढी नको बघायला लागली मी कॅमेराच ठेवून घेतला आणि खाना साधा काय सो मस्त जेवलोय मी आणि आता चाललोय हॉस्पिटलला. रचना येईल आणि मी जाईल असं होईल. परत रचनाला जायचं आहे अर्धा एक तासात परत आईबरोबर, कारण सीमाईला एक छान असा अवॉर्ड मिळणार आहे. सो काय आहे ते रचना सांगेलच. सो कॉंग्रॅच्युलेशन सीमाई. आणि येस नंतर मी बोलेलच. सो लेट्स गो. मी जस्ट बोललो मी जाईल आणि रचना येईल. लवकर आली असते मी. अरे असं आहे मी शूट करते तर मग हा माझ्या हातात घेतो. असं झाली. मस्त खूप खाल्लं, जास्त खाल्लं. महाराष्ट्र लंच होमला गेलेलो ना, खूपच खाल्लं. आज तरी मिसिंग होते 3-4 नाही आल्या. काय म्हणतो चालेल. तू किती वाजता येशील? 6:30 पर्यंत मोस्ट प्रॉब्ली तोपर्यंत मी पण येईल. चालेल. तुला एक तुझं पार्सल पण आलंय. बाय. नाहीचा फोन करते आई रात्री कपडे घेऊन ये मी इथेच राहणार आहे. थांब पहिले रात्रीपर्यंत थांब. मला वहिनी पण तेच बोलले थांब जरा हिचं बॅटरी एक तर लगेच ड्रेन होते, लगेच तुझी आठवण येते तिला. मी रात्री मला फोन करतो. चलो बाय. सावकाश बाय. बाय. काळजी घे. जेवलास ना व्यवस्थित? नाहीसा नाही म्हणून एकदम शांतता अशी झालेली आहे. सो मस्त झाली आमची केटी. ऑफकोर्स स्नेहा, प्रज्ञाताई, नयनतारा, धनश्री, मानसी ह्या नव्हत्या आल्या आणि मिस केलं आम्ही त्यांना. पण जेव्हा पण आम्ही एकत्र येतो खूप साऱ्या गप्पा होतात. कितीही विचार केलं की चला घरच्या गप्पा काही मारायच्या नाही आहेत किंवा मुलांबद्दल नाही, पण नाही ना, बिंग मदर किंवा विमेन ते ह्या सगळ्या गोष्टी नाही सोडू शकत. त्याच गप्पा परत होतात. आणि आता कसं सगळ्यांची मुलं मोठी होत आहेत, मग स्कूलमध्ये कोणत्या टाकायचं ते सगळं काही त्या सगळ्या गप्पा चाललेल्या. पण मजा आली, खूप खाल्लं आम्ही. महाराष्ट्र लंच होम कधीच डिसअपॉइंट करत नाही. आणि आता त्यांच्याकडे मोदक आणि पुरणपोळीसुद्धा होती, ते पण खूपच टेस्टी होतं. मस्त पोट भरून आम्ही खाल्लेलं आहे. आणि जसं युजली गोवा साईडला आपल्याला बटर गार्लिक प्रॉन्स मिळतात ना, ते मी इथे शोधत असते दरवेळेस, तसं सेम टू सेम टेस्ट महाराष्ट्र लंच होमची होती. मस्त वाटलं, एकदम छान असं झालं. आता फ्रेशन अप वगैरे होते, थोडासा आराम करते आणि मग मी जाणार आहे. एक इव्हेंट आहे अँड तो इव्हेंट असा आहे की आईला आज एक अवॉर्ड मिळणार आहे, तिचा सन्मान होणार आहे. विमेन्स डे निमित्ताने एक आज कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे, पनवेलमध्येच आहे. आणि आई त्यात नॉमिनेट झाली आहे. आईसुद्धा नॉमिनेट झाल्या आहेत, म्हणजे आईंनासुद्धा फोन केलेलं. बट तेच होतं की आईंचं अजून थोडंसं त्यांना स्टेअरकेस वगैरे चढायला नाही जमत आहे. सो फ्लॅट असेल ना त्याच्यावर त्या चालवू शकतात, बट वेन इट्स अबाउट स्टेअरकेस, स्टेप्स जेव्हा असं उचलावे लागतात ना त्यांना ते नाही जमत. तर मॉलमध्ये पण कसं एस्केलेटर्स असतात म्हणून एवढं कळून नाही येत, पण आता जिथे जायचं तिथे ऑफकोर्स स्टेअरकेस असणार आहे. सो त्यांना ते अजून थोडं डिफिकल्ट जाते, अजून त्यांना कव्हरअप व्हायला वेळ लागणार आहे. सो त्या नाही येणार आहे. आईला बोलवलं म्हणून मग मी आई बोलते माझ्याबरोबर येशील ना, मी आई येईल. मग मी चालली तिच्याबरोबर. सो थोड्या वेळ जरा आराम करते आणि पुढे काय होईल ते तुम्हाला समजेलच. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. गाडी फिरू नको माघारी या प्रेरणादायी संदेशाने आजचा आपला सुंदर कार्यक्रम सुरू करत आहोत. जेम मात्रे चॅरिटेबल संस्था आणि गार्गीज ग्रुप पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सखी कर्तृत्वाचा सन्मान. आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे सखी कर्तृत्वाचा सन्मान. त्या एक कन्सल्टंट फिजिशियन आहेत आणि ॲडमिनिस्ट्रेटर म्हणूनही कार्यरत आहेत. लाईफलाईन हॉस्पिटलच्या आपले दोन्ही चेहरे जे आहेत ते आपल्या ओळखीचे आहेत. हा एक सुंदर कार्यक्रम केलेला आहे महिलांसाठी, महिलांच्या सन्मानासाठी, त्यांच्या
गुप्त सुप्त गुणांचा सत्कार करण्यासाठी ज्या कोणत्याही गाजावाजा न करता आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या समाजासाठी मोठे योगदान देत असतात. त्या घर आणि काम या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळतात, कुटुंबाचा आर्थिक आधार देतात. परंतु महिलांचे कर्तृत्व अनेकदा समाजासमोर येत नाही. वेगवेगळ्या क्षेत्रात पोचलेल्या आहेत. कोणी पायलट आहे, कोणी ॲम्ब्युलन्स ऑफिसर आहे, कोणी पॉलिटिक्समध्ये आहे, कोणी स्वतःचा मोठा व्यवसाय करत आहे. तर आज त्या स्वतःहून मेहनत घेऊन आज पुढे जात आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपण एकमेक करत असतो. आज राजकारणात माझी पहिली वेळ आहे. खरं तर कधी विचार केला नव्हता की राजकारणात पडेल म्हणून, पण म्हणतो अनपेक्षित गोष्टी असतात, त्या घडत असतात. मी कधी अपेक्षा केली नव्हती, पण ते अनपेक्षितपणे घडलं. पण माझं पहिलं पाऊल आहे राजकारणात, तर मी नक्कीच ते आज आमचे बाबा जे माझे भाऊ म्हणून त्यांना तुम्ही ओळखता, माझे पती, माझे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी नक्कीच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा प्रयत्न करेन, समाजसेवा करण्याचा प्रयत्न करेन. मी राजकारण म्हणून नाही म्हणणार, पण समाजकारण म्हणून म्हणेन. कारण त्यांनी केलेली कामे, आज त्यांच्या केलेल्या कामाची पोचपावती ही आज मला मिळालेली आहे. खरं तर माझी निवड ही बिनविरोध झाली, पण तरीही मी माझ्या मतदारांपर्यंत कशी पोचायचा प्रयत्न केला आणि पुढेही त्यांनी आणलेली माझ्यामुळे जी कामे आहेत ती नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. कोणाला विक्रीचा स्टॉल आहे पण सगळे जे कर्तृत्ववान जे बनलेले आहेत त्यांनी त्यांच्या स्टॉलवर काही गोळे खाल्लेले आहेत. तर मी त्यांना आठवणीने सन्मान करायला बोलवलं. कारण सीमा शेट्टे त्या रचना टाकळे आणि फाल्गुनीच्या आई आहेत, पण फाल्गुनी आणि रचनामुळे माझी त्यांची ओळख नाही आहे. पण सगळ्यात पहिली मैत्रीण माझी सीमा काकू आहे. त्यांच्यानंतर माझी ओळख रचना आणि फाल्गुनीशी झालेली आहे. मी त्यांचं नाव ह्यासाठी सुचवलं होतं की रचना आणि फाल्गुनीचा नेहमीच सन्मान होत असतो, पण ज्या आईने त्या दोघींना घडवलंय त्या आईला मला पहिले आठवण करायला हवं, म्हणून मी आज त्यांचं नाव घेतलं. मी टाकळे काकूचं सुद्धा घेतलं होतं, पण त्यांना बरं नाहीये म्हणून त्या येऊ शकल्या नाही. आणि तेजस्विनी आहे बोंद्रे, कमी तासात जो प्रतिसाद मिळाला त्या प्रतिसादामुळे आज ती 4 ब्रांच ओपन केले तिने आणि तिने 6 ब्रांच आणि 4 महिन्यात तिने 6 ब्रांच ओपन केले आणि ती स्वतःची बुटीक बनवते. सिंगल हँड पहिले तिने स्वतःहून सुरुवात केली, त्याच्यानंतर आता तिच्या सोबत तिने हेल्पिंग हँड घेतले असतील, पण ती स्वतः तिने मेहनत करून ती वेगवेगळ्या प्रकारचे चीज केक्स बनवते आणि मी स्वतः ते टेस्ट केले. म्हणून मी खात्री देते की तिची जी टेस्ट आहे ती खरोखर म्हणजे स्तुती करण्यासारखीच आहे. ती पिस्टॅचिओ केक्स पिस्टॅचिओ बनवते, मँगो कप्स, बोल, चॉकलेट बोल, ती वेगवेगळ्या व्हरायटीज ठेवते. आणि ती रिसेंटली मला कामोठे इथे ओपनिंगला बोलावलेलं आणि ती म्हणाली तुम्हाला उशीर झाला, पण ह्याच्या पहिले माझ्याकडे चालू झाले सगळे यायला, तर मी सुरू केला. म्हणजे काही हरकत तुझ्याच्या सपोर्टशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. तर मी हेच म्हणेन की आपण प्रत्येकीने एकमेकाची साथ देत पुढे जावं. आणि हे मी जसं मॅडम म्हणाल्या, जयश्री मॅडम आणि सरस्वती मॅडम, की आपण नेहमी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं. कारण स्त्रीला प्रत्येक गोष्टीचं टेन्शन असतं, म्हणजे ती गोष्ट तिला माहिती असो या नसो, पण तिला तरी लहान लहान गोष्टीचं टेन्शन येत असतं आणि मग ती तिला फिजिकली तिला ते त्रास द्यायला सुरू करतं. म्हणून आपण स्वतःच्या आरोग्याचा नेहमी काळजी घ्यावी आणि नेहमी आपण स्वतःला खरंच जयश्री मॅडम तुम्ही म्हणालात की आपण स्वतःला नेहमी आरशात बघायचं आणि म्हणायचं की आय एम द बेस्ट, मी सुंदर आहे आणि मी करू शकते. आपण उजव्या डावीकडे न बघता की ही काय म्हणेल आणि ही काय म्हणेल असं म्हणायला बघायला गेलं तर आपण काही करू शकणार नाही. आपण जरा डिमोटिवेट होतो. कधी कधी आपल्याला मोटिवेट
करायला कोणतरी प्रोत्साहन देणारं लागतं, पण आपण स्वतः जेवढं स्वतःला प्रोत्साहित करतो तेवढं कोणीच करू शकत नाही. तर नक्की तुम्ही सगळ्या अशाच पुढे जा आणि आपण महिला सक्षमीकरण म्हणतो त्याच्यावर आता माझी महिला व बालकल्याण समितीवर माझी निवड झाली आहे. मला असं वाटतं की मला ही गोष्ट अपेक्षित नव्हती, पण एक राईट टॅग मिळालं की नक्कीच मी काहीतरी महिलांच्या ह्याच्यावर प्रश्न उचलू शकते आणि काहीतरी करू शकते. पूर्ण हे येतं, पूर्ण ट्रेनिंग येतं, तेव्हा काय काय करू शकतात तुम्हाला अंदाज येतो असेल. आपल्याकडे रिक्षा चालक आहेत, आज बस चालक आहेत. मॅडम खूप खूप तुमचे अभिमान वाटतो आम्हाला. तसेच श्रीमती सीमा अजय शेटे यांनी 2002 मध्ये पतीच्या अकाली मृत्यूनंतर 2 लहान मुलांची जबाबदारी धैर्याने सांभाळत ब्युटिशियन व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी होत अनेक संकटांवर मात केली. त्यांची चित्र व परिश्रमामुळे आज त्यांच्या दोन्ही मुली यशस्वीपणे कार्यरत आहेत. श्रीमती सीमा अजय शेटे आज एक मुलगी कंटेंट क्रिएटर आहे, तर दुसरी ॲडव्होकेट म्हणून यशस्वीपणे कार्यरत आहे. एका आईच्या अधिक रीतीने प्रेरणादायी संघर्षाचा हा सुंदर उदाहरण तुम्हाला दिसतो. मी सगळ्यांना बघितलं, मी त्यांना बघितलं पण असेल. कविताताई सगळ्यांची लाडकी ताई, सगळ्या संस्थांमध्ये कार्यरत आहे आणि म्हणतात की मला शब्द सुचत नाही कविताताईचं वर्णन कसं करू, कारण शब्द अपुरे पडतात कविताताईचं वर्णन करायला. नाव जसं कविता आहे त्याच काव्य म्हणजे शब्द पुरत नाहीत मला. परत एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. खूप गोड आहेत आणि ममता वहिनींना आणि मी सगळ्या मान्यवरांना सांगेन की त्यांचा सन्मान करावा, कारण कविताताई ही पनवेलमधील सर्व संस्थांमध्ये कार्यरत आहे आणि तिची मदत सगळीकडे इतकी छान होत असते. प्रत्येक ठिकाणी 100% ती उपस्थिती, म्हणजे तिची तब्येत ठीक असू दे, कितीही बिझी शेड्यूल असू दे, तिची उपस्थिती तिथे असते आणि तिचं कार्य खरंच खूप सुंदर आहे. त्यासाठी तिचा हा सन्मान होत आहे. आणि प्रेसिडेंट कविता ठाकूर, गार्गीज ग्रुप. वेलकम. मी गेली आणि माझा पण सन्मान झाला. हो, सखी कर्तृत्वाचा सन्मान. ममता म्हात्रे. मी ऍक्च्युली पाठी बसलेली ना, मग ममता ताईला मी दिसली. मला हे केलं. मला म्हणते तुझ्यासाठी असं मस्त त्याने काहीतरी आपलं ते हे झालं ना इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचं, त्यावेळेस तिने काहीतरी बनवून ठेवलं. ते म्हणजे कधीपासून द्यायचंय तर ती म्हणते मी ते शोधत होती आतमध्ये आणि ते तिला मिळत नव्हतं. म्हणजे अगदी पण मला कशाला दिलं, आज माझ्या आईचा दिवस होता ना. ते नाही असं असं ते छान झालं कार्यक्रम. आईंचं पण नाव घेतलं ममता ताईंनी. हा, त्यांना पण बोलवलेलं. छान वाटतोय. मामीने दिलाय. छान ना, सुंदर. गरम होते पण आता खूप गरम व्हायला लागल्यानंतर पण मस्त. म्हणजे एवढ्या स्त्रिया काय वेगवेगळ्या ह्याच्यात काम करता आपण नेहमीच बघत आलो. म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे किती वेगवेगळ्या फील्ड्समध्ये कोण कोण काय काय काम करत आहे. आणि एवढं आवडलं ना मला तिथे. म्हणजे कितीतरी वर्षांपासून आपल्या इथे जे VK स्कूल आहे त्याच्या बाहेर एक स्टॉल आहे, तिथे आजी बसतात. ते ममता ताई स्टोरी सांगत होती की प्रीतम दादा जेव्हा स्कूल टाइम्समध्ये होते तेव्हा ते त्यांच्याकडनं घ्यायचं होतं. म्हणजे त्यांचा जो स्ट्रगल आत्तापर्यंतचा तेच त्यांना सन्मान केलं. आणि माझ्यासाठी जे सर्वात जास्त सरप्रायझिंग जे होतं ते म्हणजे एक स्त्री स्कूलसाठी बस चालक आहे. म्हणजे हे मी कुठे पाहिलं नाही किंवा मी बघितलं पण म्हणजे ऐकलं सुद्धा नव्हतं. आपण म्हणतो की रिक्षा चालवतात आज स्त्रिया हे करतात, पण एका स्कूलसाठी एक स्त्री बस चालवते. दॅट इज रिमार्केबल. म्हणजे सगळ्यांनी ऐकलं ते पण एवढं सरप्राईज झाले ना. आणि जे त्यांना ज्या टाळ्यांच्या ह्याच्यात
वेलकम केलं गेलं, मस्त वाटत होतं. म्हणजे ईच अँड एव्हरी विमेन इज स्पेशल. आणि लास्टला त्या एक ज्या होत्या ना काकी, ज्यांचा सन्मान झाला, ते एवढं छान बोलल्या ना, ते मी कॅप्चर नाही करू शकली. आता ते मला शब्द पण नाही आठवत आहेत, पण ते एवढं मस्त बोललात ना की जसं आपण नेहमीच म्हणतो की आपण जर एकमेकांना पुश केलं, आपण एकमेकांना पुढे घेऊन गेलो तरच पुढे जाऊन महिलांचा सन्मान होईल. ह्याच्या आधी त्यांनी खूप सुंदर वाक्य बोललं, पण ते मला आता स्ट्राईकच होत नाही. पण छान झाला कार्यक्रम, मस्त वाटलं. आई पहिले थोडीशी स्टार्टिंगला आईसाठी न्यू होतं ना, आईशी थोडीशी नर्वस झालेली, नंतर ती झाली रिलॅक्स. मला आवडलं. आज आईला सन्मान मिळाला, म्हणजे त्यांनी प्रत्येक फील्डमधल्या स्त्रीला आज सन्मान दिला. आणि आईला ह्या कारणाने, म्हणजे की आईचा जो स्ट्रगल होता 2002मध्ये पप्पा गेल्यानंतर, आणि पप्पांची ती दूरदृष्टी होती की माझ्या पत्नीने किंवा माझ्या वाईफने काहीतरी करणं, तिच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे, कारण वेळ सांगून येत नाही. त्यांनी त्यावेळेस तिला ब्युटिशियनचा कोर्स करून घेतला. आणि मग जेव्हा पप्पा गेले तर तो एक कुठेतरी तिच्यासाठी एक बॅकबोन होता की शी इज डुईंग समवन, शी इज नॉट डिपेंडंट ऑन एनीवन. तो तिच्यासाठी एक मोठं अचिव्हमेंट होतं की ती काहीतरी करू शकते, दोन्ही मुलींना वाढवू शकते. आणि ऑफकोर्स आजी आजोबा तर होतेच माझे, बट तेच की म्हणून ते तिचा सन्मान करण्यात आला की बघू असं. आणि मला अनाऊन्स केलं, मी खूप पाठी बसलेली शर्वरी मॅडम बरोबर, तू माझं का नाव घेतात. मी तिला जाऊन बोलली पण ममता ताईला, अगं माझं कुठे घेते, माझं नाही आहे आजचा दिवस. ते नाही तू आली आहेस. अरे पण स्टील थँक्यू सो मच ममता ताई. ममता ताई बोलते माझा व्हिडिओ काढला ना, आईचा व्हिडिओ काढला ना, मी हा. ती पण एवढं छान बोलली ना, ममता ताईने पण एवढं छान मोटिवेट केलं. आणि मी फॉर द फर्स्ट टाइम ममता ताईला बोलताना पाहिलं, ॲज अ स्पीकर, ॲज अ मोटिवेटिंग गायडन्स, असं ना फर्स्ट टाइम मी तिला बघितलं. आणि मला एवढं भारी वाटत होतं ना, म्हणजे ज्या प्रकारे ती एक एक पाऊल असं पुढे घेते, म्हणजे ती बिहाइंड द कॅमेरा आणि दादांच्या पाठीमागे, दादांच्या बरोबर, म्हणजे ते तिची साथ होतीच प्रीतम दादांबरोबर. आणि त्यांच्या कम्फर्ट झोन मधून एक्झॅक्टली तेच मेन आहे. म्हणजे तिला पण विथ टाइम तिला पण नव्हतं माहिती की ती हे करू शकत होती, पण आता विथ टाइम हळूहळू ती पण, मला एवढं भारी वाटत होतं ना तिला ऐकायला. आणि आपल्या स्त्रियांचं मी एक पाहिलंय, म्हणजे इव्हन ना सहस्त्रबुद्धे मॅडम आहेत ना डॉक्टर, त्या सुद्धा होत्या, त्याने पण माहिती घेतलं ना, त्या पण तेच म्हटलं की आता मी काय करू. म्हणजे फर्स्ट एक असं असतं ना की अरे आता मी ॲज अ डॉक्टर ह्यांना मी एक, पण स्त्रियांचं कसं माहिती का, एकदा ती चावी फिरवली ना की मग ते चालूच होते. आणि मग ते एवढं छान बोलल्या ना, त्या बोलल्या छान. पाटील मॅडम आलेल्या लाईफलाईनच्या, त्या मस्त बोलल्या, त्यांनी पण खूप छान मोटिवेट केलं. तुला ओळखलं नाही, मला आई पण तेच म्हटली की तुला ओळखलं का, पण मी बोलली आपलं तेव्हा नुकतंच लग्न झालेलं ना, म्हणून लग्नात आलेले, पण ऑफकोर्स त्यांना. पण मे बी नंतर जेव्हा ते नाव माझं अनाऊन्स केलं तर कदाचित त्यांना थोडंसं स्ट्राईक झालं असेल की टाकळे म्हणून. हे सनी टाकळे बोलले का, रचना सनी टाकळे, आय डोंट नो काय. मी तर पहिले माझं असं झालं की अरे माझं नाव का घेतलं तरच लक्षात येईल, नाही तर रचना टाकळे म्हणून नाही. छान ओव्हरऑल मस्त 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 झालं, छान झालं. आईला असं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स दोघींना, तिघींना. आईंना सुद्धा, आईंचा पण सन्मान होता असं, म्हणजे आई आणि असणारच ऑफकोर्स. इथं काय आपलं दिस इज, रचनाच्या एवढ्या झाल्यात ना ट्रॉफीज, आता मला जागा नाहीये. मी ती म्हणते आपण ठेवून देऊ इकडे तिकडे, म्हणजे नको, आपण चांगलं कबोर्ड बनवूया किंवा शेल्फ बनवू किंवा एक आपण हे, म्हणजे ते कशा आठवणी असतात का, अर्ध्या तिकडे अर्ध्या इथे, तिकडच्या तर अर्ध्या उचलल्यात. तुला कुठे गेल्यात काय, कुठल्या ते ठेवलेत वरती जपून, कारण बाहेर पण ना मला भीती वाटते, पडल्या बिडल्या तर परत त्याचं काजबीज कुठे असो. देवाजवळ ठेवून जरा. नायसाचं काय आईला दाखवतो, नायसाचं आलं का फोन बी ना, कर तिला थोडं. ती बोलली आई कपडे घेऊन ये. माझा पण केला, तुमचं पण. मग ते जेव्हा बोलत होते तेव्हा तुमचं नाव घेतलं, आईचं नाव घेतलं.
छान केलं त्यांनी. गार्गी मी पण आले असते का मला पण ते म्हणजे कसं थोडं अजून नाही थोडं नाही, पाहायला पण होते स्टेअरकेस बऱ्यापैकी होते. म्हणून त्याच्यामुळे नाही आले नाही तर बरोबर. छान तुला मिळाला असेल. नाही मग मी बोलली मला पाहिजे ना, मी म्हणजे आज तसं तुमचा सगळ्यांचा दिवस होता तर असं काय तुला पण सगळ्यांचं म्हणजे काय तू म्हणजे महिला- अरे महिला आले भाऊ, महिला सगळ्या मी पण आहे ना. पण नाही हो तरी असंच. आणि हे दिले तुळस दिले, तुळस दिले हो का? खाली मी बाहेर ठेवून. छान आहे, छान आहे. चला, आईचा आशीर्वाद तर मिळतोच, पण एका सासूचा आशीर्वाद मिळणं पण सासू पण आईच आहे. हा, मग तेच ना. नाही म्हणजे तसं नाही ग, काय खूप बोलशील? साऱ्या सर्कमस्टन्सेस पण त्यांनी- आपण बघतो ना. हा, म्हणून. पण त्यांनी सगळ्या फील्ड मधल्या स्त्रियांना बोलवलं. आपलं हे त्याच्यामध्ये काय राजकारण नसतं ह्या कार्यक्रमात म्हणजे नाही. सगळीकडे म्हणजे जे कार्यक्रम करतात त्यात राजकारण नसतं. महिलांचा तेच आहे ना, पण सन्मान अप्रिशिएट आणि असं हे करणं महत्वाचं आहे.